लक्ष द्या, इथं जर तुम्ही बघितलं नेहमीप्रमाणे लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन ऑफ एक्स प्लस ए अपॉन कॉस ऑफ एक्स मायनस बी डी एक्स. ठीक आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं विच इज इक्वल टू न्यूमरेटरला डिनॉमिनेटर प्रमाणे करायचं. डेरिव्हेटिव्हच्या याच्यात पण आपण केलं होतं की न्यूमरेटरला डिनॉमिनेटर प्रमाणे, डेरिव्हेटिव्हमध्ये पण तसे एक्झाम्पल बघितलं होता. तर समजा न्यूमरेटरला डिनॉमिनेटर प्रमाणे आणण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर तुम्हाला इथे एक टर्म दिसेल बघा, एक्स मायनस बी. इथं ऑलरेडी एक्स आहे, तुम्ही मायनस बी टाकलेला आहे, वरती ए आहे, इथे प्लस बी ठेवतो मी. म्हणजे बघा मायनस बी प्लस बी कॅन्सल, एक्स प्लस ए उरेल. आलं लक्षात? ही टर्म डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स मायनस बी डी एक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आता यानंतर एक महत्त्वाची स्टेप आपल्याला बघायची आहे की जी काय असेल, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन. मी थोडीशी इकडे लिहितो आहे, इंटिग्रेशन साइन ऑफ. लक्षात घ्या, साइन ऑफ ए प्लस बी. साइन ऑफ ए प्लस बी काय लिहितो आपण? पहिली गोष्ट साइन कॉस प्लस कॉस लक्ष द्या इथं, हे बघा हा ए म्हणजे ही टर्म आहे, बी म्हणजे ही टर्म आहे तुमची सध्याला. ठीक आहे, बघा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय? बाहेर बाहेर चला बाहेर. साइन कॉस कॉस साइन, ही टर्म इथे एक्स मायनस बी ए प्लस बी, एक्स मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, साइन कॉस कॉस साइन हा फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए प्लस बीचा. ही टर्म ही टर्म ही टर्म ही टर्म. बघा पहिले आपण न्यूमरेटरला डिनॉमिनेटर प्रमाणे आणलं एक्स मायनस. आता ही टर्म याला देऊ. तुम्ही बघा, तुम्हाला वाटतं कॉस कॉस कॅन्सल. अरे कसं, आतला अँगल तर सेम पाहिजे, आतला अँगल थोडी सेम आहे, हा सेम नाही आहे. एक्स मायनस बी कोणाला मॅच होतो? एक्स मायनस बी. मग साइन अपॉन कॉस होईल, त्याचं काय होणार आहे? टॅन. बघा आपण इकडे लिहू, therefore I is equal to integration ब्रॅकेट पहिले लिहितो मी कॉस ऑफ ए प्लस बी इंटू टॅन ऑफ एक्स मायनस बी प्लस साईनच्या वेळेला साईन चेंज करत नाही, मध्ये प्लस होते. ठीक आहे, ही टर्म याला दिली, कॉस ऑफ ए प्लस बी आधी लिहिला, साइन अपॉन कॉस तिथं लिहिला टॅन. इकडे बघा ही याला टर्म दिली तर ही काय होऊन जाईल? कॅन्सल. उरणार कोण? फक्त साइन ऑफ ए प्लस बी विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आता बघा पुढे मी काय लिहितोय, मला सांगा तुम्ही आन्सर काय येत आहे. ठीक आहे, चला स्टेप बाय स्टेप बघू. काय केलं? इंटिग्रेशन याला दिलं, इंटिग्रेशन याला दिलं, पण पहिल्या टर्मला इंटिग्रेशन दिलं, कॉस ऑफ ए प्लस बी बाहेर काढला. का बाहेर काढला? कारण कॉन्स्टंट बाहेर येतो. काय बाहेर येतं? तुम्ही म्हणणार सर हे कॉन्स्टंट कसं काय, याच्यात एक्स दिसतोय का? एक्स नाहीच आहे, त्यामुळे तो काय झाला, त्यामुळे ते बाहेर. इंटिग्रेशन फक्त या टर्मला गेले. तसंच हा पण बाहेर येऊ शकतो, पण त्याची गरज नाही. बघू आपण, याला इंटिग्रेशन दिलं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. बघा रूलप्रमाणे इथे आपण लिहू आता कॉस ऑफ ए प्लस बी इंटिग्रेशन ऑफ टॅन. टॅन हा स्वतः कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे का? नाही, टॅन हा स्वतः कोणाचा टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आहे, पण टॅन स्वतः कोणाचा डेरिव्हेटिव्ह नाही. मग त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण काय बघितला होता?
लॉग ऑफ सेक, आतमध्ये काय एक्स मायनस बी ब्रॅकेट कंप्लीट प्लस, बघा मी इथं काय लिहितोय तुम्हाला समजतंय का, लक्ष द्या फक्त, स्टेप कळाली का बघा, प्लस सी. हे बघा इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, कॉन्स्टंटला एक्स लावून देतो ना आपण, ही टर्म पूर्ण कॉन्स्टंट आहे, यात एक्स आहे का नाही, मग ही कॉन्स्टंट झाली साईन जरी असलं तरी पण, कारण यात एक्स नाहीच आहे, मग कॉन्स्टंटला आपण काय लावून देणार, एक्स. आलं लक्षात, ठीक आहे. तर ही टर्म तुमचा इथे आली. सो दिस इज व्हॉट आय अँड दिस इज द आन्सर. ठीक आहे. तर बघ हे एक एक्झाम्पल झालं तुमचं. सगळ्यात पहिले न्यूमरेटरला आपण डिनॉमिनेटर प्रमाणे आणलं, मायनस बी यात ॲड केला, प्लस बी लिहिला, साइन ऑफ टर्म प्लस अनदर टर्म, साइन कॉस कॉस साइन, हा अँगल हा अँगल हा अँगल हा अँगल, तो इथे आला, ही टर्म याला ही टर्म याला, याला दिलं का कॅन्सल, इकडे दिलं का साइन बाय कॉस टॅन होणार, मग इंटिग्रेशन काढलं आपण. ठीक आहे. हे एक्झाम्पल इथं झालं. त्याच्यानंतर बघा इथे काय झालं, देतो आपण लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस 1 ई रेस टू एक्स मायनस 1. मगाप्रमाणेच एक आयडिया यूज करायची आपल्याला, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर प्रमाणे आणायचं आहे, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर, कारण तुम्हाला डिवाइड करायला मग सोपं जातं. खाली -1 होता, वरती ॲड केला -1, त्याला बॅलन्स करायला 1च्या मध्ये अजून एक ॲड केला 2, -1 + 2 + 1, तीच व्हॅल्यू राहील म्हणजे. ठीक आहे. आता इथं बघा काय होणार आहे पुढे, इंटिग्रेशन, ही टर्म याला गेली कॅन्सल, ब्रॅकेट टाकू कारण 2 टर्म होणार आहे, ही टर्म याला गेली 2/e रेस टू एक्स मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. इंटिग्रेशन डिस्ट्रीब्यूट करून देऊ आपण. बघा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2/e रेस टू एक्स मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. ठीक आहे. आता ह्या टर्ममध्ये पण ई रेस टू एक्समध्ये यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे बघा, याला इक्वेशन 1 मानू आपण. ठीक आहे. 1x याचं तर निघेल, कॉन्स्टंटला एक्स, 1x म्हणजे एक्स होऊन जाईल तो, त्याचं इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन मात्र सॉल्व करायचं आहे. याला आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे, बाय सबस्टिट्यूशनने. तर सगळ्यात पहिले काय करू, मेन आन्सर तर हे, पण याचं इंटिग्रेशन निघाल्याशिवाय निघणार आहे का ते, याला आपण परत मानू, लेट इंटिग्रेशनच्यात इंटिग्रेशन, याला I1 मानू. हा आपल्याला काढायचा आहे, विच इज इक्वल टू 2चं एवढं काही नसतं, 2 तुम्ही कॉन्स्टंट बाहेर पण लिहू शकतात, त्याचंच फक्त तुम्ही वेगळं कॅल्क्युलेशन करून लिहिलेलं बेटर आहे. बट ठीक आहे, चला इथं 2 आपण याला बाहेर लिहून घेऊ, तो कॉन्स्टंट आहे कारण 2, 1/e रेस टू एक्स आपण कॉमन काढू. बघा इथे काय होईल, 1 - e रेस टू मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. समजलं का बघा, ही स्टेप समजली का पहिली टर्म, तर हे बघा की ही स्टेप तुम्हाला समजली का. येस. काय केलं, जी टर्म आपण कॉमन काढतो ई रेस टू एक्स कॉमन काढला, इथं 1 उरला, यातून कॉमन काढायचं म्हणजे त्याला डिवाइड होणार ई रेस टू, हे बघा 1/e रेस टू एक्स, त्याला काय लिहिणार ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर मी काय लिहितोय, विच इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ e रेस टू मायनस एक्स अपॉन 1 - e रेस टू मायनस एक्स. बघा बरं, हे समजलं का, काय लिहिलं इथे, ही टर्म समजली कशी आली, काय बघत बसलेत. आता इथं कॉमन काढलेला होता हा 1 - e रेस टू मायनस एक्स, तसाच हे 1/e रेस टू एक्स आहे ना, तो वर गेला, e रेस टू मायनस एक्स झालं, दॅट्स इट, तेवढंच झालं. ठीक आहे. हा I1. असं का केलं, तुम्ही जर ह्या टर्ममध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथे जर तुम्ही बघितलं तर इथे लिहूया आपण, पुट ई रेस टू मायनस एक्स, त्याच्यासोबत कॉन्स्टंट आहे, याला धरून, कारण डेरिव्हेटिव्ह तर वरतीच पाहिजे, मग त्याला टी नाही मानू शकत आपण, ही टर्म घेऊया, पुट 1 - e रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू टी.
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1चं 0 मायनस तसाच, ई रेस टू फंक्शन तो तसाच, आणि मायनस 1चं -1 डी एक्स इज इक्वल टू डी टी. नीट लिहितो परत, थांबा जरा. 1चं 0 मायनस तसाच, ई रेस टू -1चं ई रेस टू -x, -1चं -1 इकडे डी टी बाय डी एक्स होणार आहे, डी टी बाय डी एक्स. तो डी एक्स आधीच इकडं आणला तरी चालेल, तसं काही नाही. मायनस मायनस झालं प्लस, ई रेस टू -x डी एक्स इज इक्वल टू डी टी. बघा म्हणजे डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते न्यूमरेटरला इथे प्रेझेंट आहे, यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. मग बघा देअरफोर याला इक्वेशन 2 म्हणू, ठीक आहे, कारण त्याला 1 म्हटलेलं आहे. इक्वेशन 2, देअरफोर इक्वेशन 2 काय भेटणार आहे? I1 इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ 1/t dt, ई रेस टू -x dx ही झाली dt, आणि उरलेली टर्म 1 दिस टर्म हे तर तुम्ही मानलंय t. ठीक आहे. त्याचा I1 आपण काढूया आता. बघा देअरफोर I1 इज इक्वल टू 2 बाहेर 1/tचं log t प्लस C1 म्हणू वाटलं असतं, किंवा ठीक आहे C1 म्हणू, विच इज इक्वल टू 2 लॉग ऑफ हा काय 1 मायनस ई रेस टू -x प्लस I1 साठी C1 घेतला फक्त ही व्हॅल्यू. देअरफोर इक्वेशन 1 काय होतं? मी नीट लिहितो इक्वेशन 1. I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 dx प्लस इंटिग्रेशन 2 ई रेस टू x -1 ई रेस टू x -1 dx ही टर्म होती. 1 dxचं काय येणार? x, आणि याचं काय आलं इतक्यात? 2 लॉग ऑफ 1 मायनस ई रेस टू x प्लस c. याचं C1 होतं, आणि समजा याचं पण एक C2, C1 प्लस C2 डायरेक्ट काय लिहिलं आपण? C इन जनरल. परत पहिल्यापासून बघू हे एक्झाम्पल. ओके, थोडं मोठं आहे ना, त्यामुळे परत एकदा बघू. लक्ष द्या काय काय केलं आहे याच्यामध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला ही टर्म दिलेली आहे. या टर्ममध्ये तुम्हाला बघा न्यूमरेटरला डिनॉमिनेटर प्रमाणे आणला, -1 टाकला, -1 टाकल्यामध्ये परत +1 टाकावं लागेल, 1 + 1 2. ही टर्म याला, ही टर्म याला, असं भेटलं. 1चं इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन. ठीक आहे. आता याचं वेगळं काढण्यासाठी याला वेगळंच घेतलं, 2 बाहेर कॉन्स्टंट, आणि ई रेस टू एक्स कॉमन, म्हणजे ही टर्म 1 ई रेस टू एक्स वर गेलं, ई रेस टू -x. याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, म्हणून यातला t मानून त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, तो झाला काय? dt. हा टाकला dt, हा टाकला 1/t. ठीक आहे. नंतर 1/tचं काय आलं तुमचं? 2 लॉग ऑफ t, ची व्हॅल्यू परत पुटअप, आणि पूर्ण जे इंटिग्रेशन आलंय हे इक्वेशन 1 मध्ये इथं टाकून दिलं, आणि याचं 1, दॅट इज द आन्सर. ठीक आहे. सो आपण हे 2 एक्झाम्पल बघितलेत. आता याच्यानंतर जवळपास 3.2, 3.1 आधीच झालेली आहे आपली. 3.2 मध्ये आपण बघतोय सबस्टिट्यूशन. तर हा एकमेव चॅप्टर असा आहे की ज्याला त्यांनी एका एक्सरसाइजला पण सेक्शन दिलेले आहे. 3.2a, 2b, 2c असं पण आहे. ठीक आहे. ओके, तर मग हे 3.2 मधली पहिली एक्सरसाइज आपण धरू ए म्हणून. तर त्याच्यामधले कोणते कोणते एक्झाम्पल करायचे तुम्ही मार्क करून घेतले बुकमध्ये तरी चालेल. बघा क्वेश्चन 1 मधला 2, 4, 3 पण घ्यायचा आहे, 5, 7, 9, 11, 12, त्यानंतर 19 and after that 24. ठीक आहे. जेवढे जातात जेवढे सांगतो तेवढे तुम्ही ट्राय करा, सगळ्याचे सगळे सॉल्व करायचे. तुम्ही गाईडचा वापर करू शकता, स्टेप्स बघा त्याप्रमाणे सॉल्व करा. ठीक आहे. एवढे टाईप सफिशियंट आहे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर बघा इंटिग्रेट द फॉलोइंग. परत क्वेश्चन 2 मध्ये पण काही दिलेले आहेत त्यांनी. बघा हा टाईप इतक्यात मगाशी बघितला आपण. ओके. त्यानंतर हा एक घेऊया, पहिले तिन्ही घेऊ आपण. ठीक आहे. त्यानंतर नंबर 6 याला साइन बाय कॉस करून सॉल्व करा.
ओके. याच्यामध्ये ही एक टर्म सेक आणि टॅनच्या बाबतीत बघितलं होतं, तिथं कॉस रेस टू 8 आहे. ठीक आहे. त्यानंतर तसं पाहायला गेलं तर सफिशियंट आहे, पण एक 14 मार्क करा अजून तुम्ही. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन 1मधला 2 3 4 5 7 9 11 12 19 4 24 आणि क्वेश्चन 2मधला 1 2 3 6 10 14 एवढे करायचे आहेत. ठीक आहे. तर इथं तुमचा हा पार्ट इथला संपला. तर हे सगळेच्या सगळे जे 3 स्लाईड आहे कोणते कोणते, क्वेश्चन नंबर 10 ही स्लाईड लिहायची तुम्हाला, क्वेश्चन नंबर 11 त्याचा आन्सर नेक्स्ट पेजपर्यंत आले, त्यानंतर कोणते कोणते क्वेश्चन दिले ते. ठीक आहे. चला लिहून घ्या.